या हॉटेलमध्ये पाऊल टाकताच पहिली इम्प्रेशन कशी पडते ते आता बघूया. आणि ऑनलाईन फोटो तर आपण सगळेच बघतो, ऑनलाईनमध्ये तर छानच दिसतात, पण खरंच हॉटेल हे वर्थ इट आहे का? मग हेच मी तुम्हाला आजच्या या टूरमध्ये दाखवणार आहे आणि आपण जाणून घेऊया. लोकेशन, रूम, फूड आणि सर्विस पण सगळं चेक करणार आहे आणि शेवटी मी माझा हॉनेस्ट रेटिंग पण देणार आहे. हॉटेलची सर्विस कशी आहे ते रिसेप्शनवरूनच कळायला लागतं, कारण स्टाफ मदत करणार असेल तर संपूर्ण एक्सपिरियन्स चांगला होतो. आता आपण जाऊया रेस्टॉरंटमध्ये, बघूया रेस्टॉरंट कसं आहे ते. सो हॉटेल कितीही सुंदर असलं ना, पण फूड चांगलं नसेल तर मजा अर्धीच राहते. म्हणून आता बघूया हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये कसं आहे ॲम्बियन्स आणि काय काय खायला आहे. फूड ऑप्शन्स काय काय आहेत ते. आम्ही इथे 2ला चेक इन केलं आणि 11 वाजता आमचं चेकआउट होतं 2 दिवसानंतर. या पेंटिंगने माझं लक्ष वेधून घेतलं. हॉटेलच्या ॲम्बियन्समध्ये अशी आर्टिस्ट टच वेगळीच फील देते. फायनली आम्ही रूममध्ये एंटर केलं आणि आता मी फ्रेश होते. गोदूला पण फ्रेश करते, कारण इथे 2च्या नंतर म्हणजे 3च्या नंतर लंच भेटत नाही. आणि लंचमध्ये काय काय आहे ते पण मी दाखवते आणि मी फ्रेश होऊन पटकन लंच करायला घेते. इथे आम्हाला 3-4 ऑप्शन्स दिलेले लंचला, की तुम्ही शेजवान राईस किंवा फ्राय राईस, चिकन ट्रिपल राईस किंवा चिकन बिर्याणी या मटन बिर्याणी या 4-5 आयटम पैकी तुम्ही मागवू शकता. सो आमचं बुफे होतं, मीन्स लंच, ब्रेकफास्ट आणि डिनर सगळं एकाच पॅकेजमध्ये होतं. मस्त दोघींचं पण लंच झालेला आहे आणि तुम्ही मेन एंट्री, रिसेप्शन एंट्री आणि रेस्टॉरंटचा ॲम्बियन्स तर बघितलाच आहे. सो स्टार्ट करूया या हॉटेल रूममधल्या ठेवलेल्या स्नॅक्सकडे बघून. वाटलं की चला थोडं खाऊया, पण आधी प्राईस लिस्ट चेक केली तर माझा आत्माच बाहेर पडला. कारण हे एवढंसं चॉकलेट जे बाहेर 10 रुपयाला किंवा 20 रुपयाला मिळतं, हे इथे 60 रुपयाला आहे. आणि बाहेरचे 20 रुपयाचं कुरकुरे इथे 60 रुपयाला आहे. सो जरा दुप्पट तिप्पट प्राईज आहे. पण एक चांगलं आहे की खाऊच्या बाजूलाच त्यांनी प्राईस ठेवलेला आहे. सो मिडल क्लास मन लगेच हिशोब करायला लागतं की हे तर फ्री आहे ना. सो आता ते फ्री आहे, टी बॅग, कॉफी, मिल्क पावडर वगैरे. सो आता 2 दिवस सकाळची सुरुवात इथल्या चहा कॉफीने होणार. तो तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वात आधी काय चेक करता हे सुद्धा मला कॉमेंट करून सांगा. आणि कपाट आणि स्टोरेज स्पेसही खूप महत्त्वाची असते, विशेषतः आपण फॅमिलीसोबत प्रवास करत असाल तर जास्तच इम्पॉर्टंट असते. आता बघूया वॉशरूम कसं आहे ते. हॉटेलचा खरा दर्जाच वॉशरूमवर कळतो. स्वच्छता कशी आहे, गरम पाणी येतं का, टॉवेल्स आणि बेसिक सुविधा आहेत का. सुरुवातीला इथे आमच्या रूममध्ये टूथपेस्ट आणि ब्रश वगैरे नव्हते दिलेले, मग मी ते मागून घेतले. सो आणि हे सगळं मी नेहमी चेक करते, कशा सुविधा, सर्विस कशी आहे. सो हॉटेल बाथरूम, वॉशरूम एकदम क्लीन आहे. सो मला खूप आवडलं आहे. इथे मी एवढं चेक करते आहे, पण घरी असतं का आपल्या असं एकदम क्लीन अँड नीट. हां, पैसे दिलेत तर गोष्ट वेगळी आहे, पण म्हणजे इकडे आपण एकदम असं राजेशाही थाट आणि घरी आपल्या एवढं क्लीन नसतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. ठीक आहे. सो आता आपण हा बघा सुरभी झोपली आहे. सो सगळे स्विचेस अँड लाईट्स नीट चालतात का ते चेक करूया, कारण ही छोटी गोष्ट वाटते पण खूप इम्पॉर्टंट असते, कारण मला इथे लॅपटॉपवर काम वगैरे पण करायचं आहे. सो त्यामुळे आणि ट्रेनिंगचं पण काम असणार आहे ऑफिसच्या.
आणि आता AC पण चेक करून घेऊया, कारण रात्री प्रॉब्लेम लक्षात येण्यापेक्षा आत्ताच बघितलेलं बरं. मी सर्वात आधी बेड चेक करते, कारण दिवसभर फिरून आल्यावर आरामदायक झोप मिळाली नाही तर बाकी सगळं व्यर्थ आहे. चला तर मग ऑफिशियल बेड टेस्ट करूया. हा बेड तर पहिल्याच टेस्टमध्ये पास झालेला आहे. तर आता इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणजे हे हॉटेल खरंच वर्थ इट आहे का? सो माझ्या एक्सपिरियन्सवरून मी सांगते. रूम तर स्वच्छ आणि क्लीन आहे, बेड कम्फर्टेबल आहे, सर्विस पण चांगले आहेत आणि सर्विस समाधानकारक आहे आणि फूड टेस्ट पण एकदम भारी आहे, नेक्स्ट लेवल आहे. फक्त त्याच्यामध्ये व्हरायटीज कमी होत्या, सो ते मला कुठेतरी डिसअपॉइंटेड वाटलं. कारण मोस्ट ऑफ ॲम्बियन्स आणि नंतर फूड, फर्स्ट ऑफ ऑल फूडच हे पहिलं मेन येतं कुठच्या पण हॉटेल वगैरेमध्ये, पण त्याच्यामध्ये व्हरायटी नसल्यामुळे मला थोडंसं डिसअपॉइंटेड वाटलं. बट बाकीचं ओव्हरऑल हॉटेल एकदम बेस्ट आहे आणि हे मला ट्रेनिंगच्या पॅकेजमध्येच इन्क्लुडिंग भेटलं. म्हणजे माझ्या सगळं ह्याचा जो खर्च आहे तो कंपनीकडूनच होता. सो त्यामुळे कारण बाजूलाच आमची ट्रेनिंग होती आणि तिकडेचे मला क्लिप्स घेता नाही आले बिकॉज ऑफ तिकडे अलाउड नव्हतं आम्हाला क्लिप्स वगैरे शूट वगैरे करायला, त्यामुळे. सो येस गाईज, हॉटेल वर्थ इट आहे. जर तुम्हाला शांत ठिकाण हवं असेल काम करायला आणि आजूबाजूला तुमचं कामाचं ठिकाण असेल किंवा या ठिकाणी आलात जर स्टे करायचं असेल तर डेफिनेटली स्टे करू शकता. आणि प्राईज पर डेची 3025 असं समथिंग आहे. जर तुम्ही ऑनलाईन कोणत्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही हॉटेल बुक करताय त्याच्यानुसार प्राइजेस आहेत. जर तुम्ही मेक माय ट्रिपवर किंवा booking.com याच्यावरून जर बुक करताय तर त्याचे प्राईस सगळ्या वेगळ्या आहेत ऑनलाईन ऑफलाईन. सो ते बघा, पण 3000 प्लस आहेत आणि 4000च्या आतमध्ये. सो गाईज, असा होता हॉटेल टूरचा संपूर्ण एक्सपिरियन्स. सो हॉटेलची रूम, सुविधा, क्लिनिंग, ॲटमॉस्फिअर पाहिल्यानंतर तुम्हाला हे हॉटेल कसं वाटलं ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मते हे हॉटेल वर्थ इट आहे का? आणि जर व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या आणि हसत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय गाईज.